2026 फायनान्शियल वर्षाचा पहिला दिवस फायनान्शियल वर्ष 1 एप्रिल 2026 पासून चालू होतं आणि या दिवसापासून न्यू इन्कम टॅक्स जे नियम आहेत, रूल्स आहेत, ते नवीन इन्कम टॅक्स रूल हे लागू होणार आहेत आणि याचा डायरेक्ट इम्पॅक्ट हा तुमच्या बँक ट्रान्झॅक्शनवरती होणार आहे. म्हणजे तुमचे बँक ट्रान्झॅक्शन लिमिटचे नियम हे बदलणार आहेत. बँक ट्रान्झॅक्शन लिमिट म्हणजे काय, तर तुम्ही कॅश डिपॉझिट लिमिट किती असणार आहे, कॅश विड्रॉल लिमिट किती असणार आहे किंवा एफ डीवरती लिमिट किती असणार आहे. आणि जर तुम्हाला ही माहीत नसेल तर तुम्हाला काही पेनाल्टीचा सामनासुद्धा करावा लागणार आहे किंवा तुम्हाला इन्कम टॅक्स डिपार्टमेंटकडून नोटीससुद्धा येऊ शकते. त्यामुळे तुम्हाला नवीन ट्रान्झॅक्शनचे नियम माहीत असणं हे अतिशय महत्त्वाचे आहे आणि ते कोणते आहेत तेच आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पाहायचा. चॅनलवर पहिल्यांदा आला असेल तर अशाच महत्त्वपूर्ण आणि गव्हर्नमेंटच्या नवीन अपडेटसाठी चॅनल सबस्क्राईब करा. त्याचबरोबर शेजारील बेल आयकॉन सुद्धा ऑन करून ठेवा, म्हणजे असेच महत्त्वपूर्ण अपडेट तुमच्यापर्यंत रेग्युलर पोहोचत राहतील. तर बघूयात नवीन इन्कम टॅक्सचे नियम, याचा इम्पॅक्ट नेमका बँक ट्रान्झॅक्शनवरती कसा होणार आहे आणि बँक ट्रान्झॅक्शनचे विड्रॉल, डिपॉझिट, एफ डीचे नेमके लिमिट किती असणार आहे पाहूयात. तर बघा, पहिलं म्हणजे 1 एप्रिल 2026 पासून न्यू इन्कम टॅक्स नियम हे लागू होणार आहेत. पहिलं म्हणजे कॅश डिपॉझिट लिमिट. आपण आपल्या एका सेविंग अकाउंटमध्ये किती कॅश हे एका फायनान्शियल इयरमध्ये डिपॉझिट करू शकतो याबद्दलचा नियम काय सांगतो पहा. तर 10 लाखापर्यंत कॅश आपण एका फायनान्शियल इयरमध्ये डिपॉझिट करू शकतो. आता तुम्हाला वेगळं सांगायची गरज नाही, फायनान्शियल इयर कुठपर्यंत असतं, 12 महिन्याचंच असतं. परंतु आपलं रेग्युलर इयर वेगळं आणि फायनान्शियल इयर हे वेगळं आहे. फायनान्शियल इयर हे 1 एप्रिल 2026 पासून चालू होतं. म्हणजेच आता यावर्षीचं सांगितलं बघायचं म्हटलं तर 1 एप्रिल 2026 पासून चालू होणार ते 31 मार्च 2027ला स्टॉप होणार. हे असं 12 महिन्याचं, म्हणजे एप्रिलपासून ते नेक्स्ट इयरच्या मार्चच्या शेवटच्या 31 मार्चपर्यंत हे फायनान्शियल इयर असतं. आणि यामध्ये कॅश डिपॉझिट करण्याचं लिमिट आहे ते 10 लाखापर्यंतचं लिमिट असणार आहे 2026मध्ये आणि हा नियम 1 एप्रिलपासून लागू होणार आहे. यापेक्षा जास्त डिपॉझिट केले तर बँक इन्कम टॅक्स डिपार्टमेंटला तुमचा रिपोर्ट करणार आहे. तुम्ही यापेक्षा जर जास्त डिपॉझिट केले तर बँक ही इन्कम टॅक्स डिपार्टमेंटला रिपोर्ट करणार आहे. आता यावरती ऑप्शन काय असू शकतो, जर तुम्हाला जास्त पैसे डिपॉझिट करायचे आहेत तर ऑप्शन काय असू शकतो, तर तुम्हाला इन्कम टॅक्स डिपार्टमेंटकडून नोटीस पाठवून विचारलं जाणार की तुमचा सोर्स काय आहे. म्हणजे तुम्ही कशाचे पैसे, पूर्णपणे चौकशी होणार, इतके पैसे तुम्ही डिपॉझिट केले तर ते पैसे कशाचे आहेत, सोर्स काय आहे. जर तुमचा बरोबर सोर्स असेल, तुम्ही सही रस्त्याने जर तुमचे पैसे टाकलेले असतील तर तुम्हाला कोणतीही पेनल्टी लागणार नाही. परंतु जर तुम्ही कोणत्याही वेगळ्या रस्त्याने 10 लाखापेक्षा जास्त अमाऊंट डिपॉझिट केली, 10 लाख हे लिमिट आहे, त्यापेक्षा जास्त अमाऊंट जर डिपॉझिट केली तर तुम्हाला पेनल्टी तर लागू शकते, परंतु इन्कम टॅक्स डिपार्टमेंटकडून तुमच्या अकाउंटवरती ॲक्शनसुद्धा होऊ शकते. तर ही झालं पहिलं म्हणजे कॅश डिपॉझिट लिमिट. त्यानंतर दुसरं आहे ते म्हणजे 5 लाखाचं लिमिट. आता 10 लाखाचं लिमिट झालं, 5 लाखाचं लिमिट. हे 10 लाखाचं लिमिट कोणासाठी होतं, तर ज्यांनी अकाउंट हे पॅन कार्ड देऊन काढलेले आहेत, ज्यांनी अकाउंट पॅन कार्ड देऊन काढलेले नाहीत अशांना 5 लाखाचं लिमिट आहे. म्हणजेच विदाऊट पॅन कार्ड ज्यांनी अकाउंट ओपन केलेलं आहे त्यांच्यासाठी 5 लाखाचं लिमिट आहे. आणि ज्यांनी अकाउंट विथ पॅन कार्ड म्हणजे पॅन कार्ड देऊन ओपन केलेलं आहे, पॅन कार्डची इन्फॉर्मेशन देऊन ओपन केलेलं आहे, त्यांच्यासाठी 10 लाखाचं लिमिट आहे. फक्त आधार कार्डच्या बेसिसवरती फायनान्शियल इयरमध्ये 5 लाख कॅश डिपॉझिट तुम्ही करू शकता. आधार कार्डच्या विदाऊट पॅन कार्ड, फक्त आधार कार्डच्या बेसिसवरती तुम्ही 5 लाख डिपॉझिट करू शकता. यापेक्षा जास्त जर रक्कम तुम्ही डिपॉझिट केली तर बँक इन्कम टॅक्स डिपार्टमेंटला नोटीस करणार आहे. आणि आता हे लिमिट 1 एप्रिल
2026 पासून लागू होणार आहे, जे की याआधी नव्हते. म्हणजे याआधी हे 5 लाखाचं लिमिट नव्हतं, फक्त आधार कार्डच्या बेसिसवरती तुम्हाला अकाउंट हे चालू ठेवता येत नव्हतं आणि जर आलं तर इतकं लिमिट नव्हतं. ते आत्ता 5 लाख करण्यात आलेलं आहे आणि हा नियम हे लिमिट हे 1 एप्रिल 2026 पासून लागू हे होणार आहे. तर पहिल्यांदा आपण बघितलं कॅश डिपॉझिटचं लिमिट नेमकं काय आहे विथ पॅन विदाउट पॅन. त्यानंतर आत्ता पाहूयात की कॅश विथड्रॉलचं लिमिट 2026 1 एप्रिल 2026 या फायनान्शियल इयरमध्ये नेमकं काय आहे ते. तर बघा 2 प्रकारचे आहे, ते म्हणजे ज्याची ITR फाईल केलेली आहे आणि ITR फाईल केलेली नाही अशांसाठी. आता ITR फाईल केलेली नसेल यांच्यासाठी लिमिट आहे ते म्हणजे 20 लाख ते 1 करोड. आणि जर तुम्ही 20 लाख ते 1 करोड आहे आणि जर तुम्ही 1 करोडपेक्षा जास्त कॅश विड्रॉल केली तर तुम्हाला 2% TDS हा लागणार आहे. आणि जर तुम्ही 2 करोडपेक्षा जास्त कॅश विड्रॉल केली तर तुम्हाला 5% TDS हा लागणार आहे. त्यानंतर दुसरं म्हणजे जर तुमच्या ITR फाईल रेग्युलर असेल आणि जर तुम्ही 1 करोड यापेक्षा जास्त कॅश विड्रॉल केली तर तुम्हाला 2% TDR हा लागणार आहे. तर बघा यानंतर पाहूयात, आता विड्रॉलचं लिमिट बघितलेलं आहे. यानंतर पाहूयात करंट अकाउंट लिमिट. करंट अकाउंटचं लिमिट नेमकं काय असणार आहे. करंट अकाउंटसाठी कॅश डिपॉझिट आणि कॅश विड्रॉल लिमिट हे सारखंच आहे, दोन्हीसाठीही सारखंच आहे. 50 लाखाचं हे लिमिट आहे. 50 लाखापेक्षा जास्त डिपॉझिट किंवा विड्रॉल करा तर आपला SFT रिपोर्टिंग केलं जाणार आहे. बँक इन्कम टॅक्सला आपला SFT रिपोर्ट करणार आहे, नोटिफाय करणार आहे. त्यामुळे डिपार्टमेंटकडून नक्की विड्रॉलचा सोर्स काय आहे हा विचारला जाणार आहे. म्हणजे डायरेक्ट ॲक्शन तर घेतली जाणार नाही, परंतु सोर्स काय आहे हा विचारला जाणार आहे. आणि सोर्स जर सही असेल, बरोबर असेल तर तुम्हाला पुढे जाण्यात काहीच हरकत नाही. परंतु जर चुकीचं असेल तर तुमच्यावरती पेनल्टी किंवा तुम्हाला कोणती तरी कारवाई नक्की होणार आहे. त्यानंतर कोणी पे ऑर्डर किंवा बँक ड्राफ्ट बनवते आहे या केसमध्ये एका फायनान्शियल इयरमध्ये 10 लाख लिमिट आहे आणि 10 लाखापेक्षा जास्त कॅश परचेस केली तर आपला रिपोर्ट केला जाणार आहे इन्कम टॅक्स डिपार्टमेंटला. दुसरं म्हणजे आपल्याजवळ पॅन नंबर नाही तर ते लिमिट 5 लाख होणार आहे. आता इथे सुद्धा पॅन नंबर हा महत्त्वाचा आहे. विथ पॅन आणि विदाउट पॅन. विथ पॅन असेल तर 10 लाखाचं लिमिट आहे आणि विदाउट पॅन असेल तर 5 लाखाचं लिमिट हे आहे. हा नियम 1 एप्रिल 2026 पासून नवीन लागू होणारा नियम आहे. या अगोदर हा नियम नव्हता. हा 1 एप्रिल 2026 पासून नवीन लागू हा होणार आहे. त्यानंतर बघूयात सर्वात महत्त्वाचं म्हणजे FD लिमिट नेमकं काय आहे. एका फायनान्शियल इयरमध्ये 10 लाखापेक्षा जास्त FD केली तर बँक इन्कम टॅक्सला रिपोर्ट करते तेव्हा काही वेळा इन्कम टॅक्स डिपार्टमेंट प्रूफ मागते किंवा आपल्या मिळणाऱ्या इंटरेस्ट रेटवरती पुन्हा व्याज लावते. म्हणजेच एक प्रकारची पेनल्टी ही लावण्यात येणार आहे. म्हणजे थोडक्यात काय तर एका बँकेमध्ये तुम्ही 10 लाखाचीच FD करू शकता. आता FDचा एक नियम असा सांगू शकतो की तुम्हाला टोटल मिळून 10 लाखाची FD करायची नाही तर फक्त एकाच बँकेमध्ये 10 लाखाची FD हा शेवटचं लिमिट आहे. तुम्ही दुसऱ्या बँकेत सुद्धा 10 लाखाची FD करू शकता, तिसऱ्या बँकेत सुद्धा 10 लाखाची FD करू शकता. त्यामुळे एकाच बँकेत 10 लाखाची FD 10 लाखाच्या वरती FD न करता तुम्ही वेगवेगळ्या बँकेत 10 लाखाची FD ही करू शकता. आता काही बँकेसाठी वेगळं लिमिट आहे, परंतु बऱ्यापैकी ज्या नॅशनल इंटरनॅशनल बँका आहेत या बँकेचं लिमिट हे 10 लाख रुपये आहे. 10 लाखांपर्यंत तुम्ही FD ही सहज करू शकता. आता बऱ्याच बँकांमध्ये हे लिमिट 7 लाख सुद्धा आहे. जर एखाद्या बँकेत 7 लाख लिमिट असेल तर तुम्ही एका बँकेत 7 लाख, दुसऱ्या बँकेत अकाउंट ओपन करून 7 लाख असं तुम्ही FDचे
FD ही करू शकता। याचा फायदा दुसऱ्या बाजूने तुम्हाला असाही होणार आहे की जर जेव्हा तुम्ही FD करता तेव्हा तुम्हाला बँकेकडून एक इन्शुरन्स मिळतो आणि जर तुम्ही 10 लाखापर्यंत FD केली तर तुम्हाला मोठ्यातला मोठा इन्शुरन्स, टॉपअप इन्शुरन्स हा मिळतो। जर तुम्ही प्रत्येक बँकेमध्ये FD केली तर तुम्हाला प्रत्येक बँकेमध्ये इन्शुरन्स मिळणार आहे आणि तुम्हाला त्याचा फायदा हा नक्की मिळणार आहे। FDचे हे लिमिट आहे 10 लाख। त्यानंतर पाहूयात क्रेडिट कार्ड आणि त्याच्या क्रेडिट कार्ड संदर्भात आणि त्याच्या पेमेंट संदर्भात पाहूया। जर आपण क्रेडिट कार्डचे बिल पेमेंट करत आहात तर एका फायनान्शियल इयरमध्ये 1 लाखच लिमिट आहे। क्रेडिट कार्डचे बिल पेमेंट करत असाल तर फक्त 1 लाख लिमिट आहे। 10 लाखापेक्षा जास्त अमाऊंट क्रेडिट म्हणून यूज केले आहे तर आपला रिपोर्ट इन्कम टॅक्स रिपोर्टला जाणार आहे। म्हणजे बघा, तुम्हाला लिमिट आहे ते 1 लाख ते 10 लाखापर्यंत आहे आणि जर तुम्ही 10 लाखापेक्षा जास्त क्रेडिट अमाऊंट यूज केली तर तुमचा रिपोर्ट इन्कम टॅक्स डिपार्टमेंटला जाणार आहे। जर तुम्ही क्रेडिटचे सोर्स नाही सांगू शकला तर 85% 85% तुमच्यावरती पेनल्टी लागणार आहे। जरी तुम्ही 10 लाखाच्या वरती लिमिट गेलं तरी सुद्धा तुम्हाला सोर्स विचारला आणि सोर्स तर तुमचा योग्य असेल, तुमचं प्रूफ योग्य असेल तर तुम्हाला कोणत्याही प्रकारची पेनल्टी लागणार नाही। परंतु तुमचं प्रूफ हे अयोग्य असेल, सोर्स अयोग्य असेल तर तुम्हाला 85% पेनल्टी ही लागणार आहे। तर आजच्या व्हिडिओमधून आपण 1 एप्रिल 2026 पासून कॅश डिपॉझिट लिमिट, कॅश विड्रॉल लिमिट, क्रेडिट कार्डवरती लिमिट आणि FD वरती लिमिट अशा 4 गोष्टी, महत्त्वपूर्ण गोष्टी पाहिलेल्या आहेत। तुमचं यावरती काही प्रश्न असेल, काही डाऊट असतील, कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारू शकता। हा व्हिडिओ जास्तीत जास्त ठिकाणी शेअर करा। भेटूयात पुढच्या एका नवीन अपडेटसोबत। तोपर्यंत धन्यवाद।